आजची कथा सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो. जर मध्यरात्री एखाद्या निर्जन विहिरीतून कोणीतरी तुमचं नाव घेऊन हाक मारली तर तुम्ही त्या विहिरीत डोकावून पाहाल का? कारण महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात अगदी असंच घडलं होतं. त्या रात्री विहिरीतून एक मुलीचा आवाज आला, मला बाहेर काढा. ज्यांनी तो आवाज ऐकला त्यांच्यापैकी काही जण कायमचे गायब झाले आणि जे परत आले त्यांनी आयुष्यभर त्या विहिरीजवळ पुन्हा पाऊल ठेवलं नाही. आज मी तुम्हाला सांगणार आहे काळ्या विहिरीतून येणारा आवाज, एक अशी कथा जी संपल्यानंतर कदाचित तुम्ही सुद्धा रात्री कोणत्याही विहिरीजवळ एकटे जाण्याचं धाडस करणार नाही. चला तर मग सुरू करूया. ऑक्टोबर 2025. पावसाळा नुकताच संपला होता. सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये वसलेलं काळेवाडी नावाचं एक छोटंसं गाव. दिवसा अगदी साधं वाटणारे हे गाव, पण सूर्य मावळल्यानंतर इथला प्रत्येक माणूस आपल्या घराचा दरवाजा बंद करून बसायचा. कारण गावाबाहेर 150 वर्षांपासून उभी असलेली एक जुनी दगडी विहीर दर पौर्णिमेला कोणाला तरी हाक मारायची. आणि त्या रहस्याचा शोध घेण्यासाठी 2 यूट्यूब डॉक्युमेंटरी मेकर्स अमेय आणि सागर त्या गावात पोहोचले. पण त्यांना कल्पनाही नव्हती की ते ज्या रहस्याचा शोध घ्यायला आले होते ते रहस्य त्यांनाच आपल्या अंधारात खेचून घेणार होतं. आणि यानंतर सुरू झाली काळेवाडीच्या काळ्या विहिरीची सर्वात भयानक रात्र. महाराष्ट्रातील डोंगर रांगांमध्ये वसलेल्या काळेवाडी गावावर संध्याकाळचा अंधार हळूहळू पसरत होता. सूर्य डोंगरामागे लपला होता. आकाशात नारंगी आणि जांभळ्या रंगांची छटा दिसत होती. पण गावात एक विचित्र शांतता होती. साधारणपणे या वेळेला गावातील चौकात लोकांची गर्दी असायची. मुलं खेळत असायची, म्हातारे गप्पा मारत बसायचे. पण आज रस्ते रिकामे होते. जणू संपूर्ण गाव एखाद्या गोष्टीची वाट पाहत होतं. त्याचवेळी गावात एक पांढरी SUV शिरली. त्यातून 2 तरुण उतरले, अमेय आणि सागर. दोघेही यूट्यूब डॉक्युमेंटरी बनवणारे. गेल्या 3 वर्षात त्यांनी महाराष्ट्रातील अनेक रहस्यमय जागांवर व्हिडिओ बनवले होते. भुताटकी वाडे, त्यागलेली गावे, जंगलातील आख्यायिका. पण काळेवाडीबद्दल त्यांनी जे ऐकलं होतं ते वेगळंच होतं. कारण इथे लोक भूतांबद्दल बोलत नव्हते. ते बोलत होते एका विहिरीबद्दल, जुन्या दगडी विहिरीबद्दल, जिच्या आतून रात्री आवाज यायचा. हेच ते गाव? सागरने विचारलं. हो, अमेय म्हणाला. आणि खरंच लोक घाबरलेले दिसत आहेत. दोघेही गावाच्या चौकात पोचले. तिथे एक चहाची टपरी होती. टपरीवर काही वृद्ध लोक बसले होते. त्यांच्या नजरा अमेय आणि सागरवर खिळल्या. जणू ते दोघे इथे येणार हे त्यांना आधीच माहीत होतं. अमेय पुढे गेला. नमस्कार काका. नमस्कार. आम्ही एका विहिरीबद्दल माहिती घ्यायला आलो आहोत. हे ऐकताच सगळे शांत झाले. चहाचा कप हवेतच थांबल्यासारखा वाटला. कोणीच काही बोललं नाही. मग एका कोपऱ्यात बसलेल्या म्हाताऱ्याने विचारलं, कोणत्या विहिरीबद्दल? अमेय हसला. गावाबाहेरच्या जुन्या विहिरीबद्दल. क्षणभर म्हाताऱ्याच्या चेहऱ्याचा रंग उडाला. तुम्ही तिथे जाऊ नका. का? कारण काही गोष्टींचा शोध घेतला जात नाही, पण आम्हाला सत्य जाणून घ्यायचं आहे. म्हाताऱ्याने खोल श्वास घेतला आणि फक्त एकच वाक्य बोलला, सूर्य मावळल्यानंतर विहिरीजवळ जाऊ नका. इतकं बोलून तो उठला आणि निघून गेला. बाकीचे गावकरीसुद्धा एकामागोमाग निघून गेले. काही मिनिटात संपूर्ण चौक रिकामा झाला. सागर हसू लागला. हे बघ, नेहमीची गावकऱ्यांची भूताची गोष्ट. पण अमेय हसला नाही, कारण त्याने एक गोष्ट लक्षात घेतली होती. त्या म्हाताऱ्याच्या डोळ्यात भीती नव्हती,
दहशत होती. रात्र झाली. आकाशात चंद्र दिसू लागला. गावातील दिवे एकामागून एक बंद होत होते. रस्ते पुन्हा ओस पडले. घड्याळात 11:30 वाजले. अमेयने कॅमेरा चालू केला. आज आपण काळेवाडीच्या त्या प्रसिद्ध विहिरीकडे जाणार आहोत. दोघांनी टॉर्च घेतले आणि गावाबाहेर जाणाऱ्या जुन्या पायवाटेवर चालू लागले. 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं आणि मग ती त्यांना दिसली. एक प्रचंड दगडी विहीर, शेवाळाने झाकलेली. आजूबाजूला उंच गवत आणि तिच्या भोवती असामान्य शांतता. एकही कीटक नव्हता, एकही पक्षी नव्हता. जणू त्या जागेने सगळे आवाज गिळले होते. सागरने टॉर्च आत टाकला. प्रकाश खूप खालीपर्यंत गेला, पण तळ दिसत नव्हता. इतकी खोल? अमेय कुजबुजला. 12:02 झाले. दोघे विहिरीच्या काठावर बसले. कॅमेरा चालू होता. वारा पूर्ण थांबला. जंगल शांत झालं आणि 12:03 अचानक त्यांना आवाज ऐकू आला. खूप मंद, खूप खोलवरून, जणू पृथ्वीच्या पोटातून एका मुलीचा आवाज. मला बाहेर काढा. दोघेही गोठले. सागरने हसण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा आवाज थरथरत होता. कोणीतरी खाली आहे का? उत्तर नाही. पुन्हा शांतता आणि मग मला बाहेर काढा. यावेळी आवाज स्पष्ट होता. अमेयच्या हातावर काटा आला. सागरने टॉर्च पुन्हा विहिरीत टाकला. प्रकाश खाली उतरू लागला आणि यावेळी त्यांना तळ दिसला. तेथे एक मुलगी उभी होती. पांढरा झगा, लांब ओले केस, तिचा चेहरा खाली झुकलेला. दोघांचाही श्वास थांबला. तुला दिसतीये का? अमेय कुजबुजला. हो. सागरचा आवाज थरथरत होता. मुलगी हळूहळू मान वर करू लागली. तिचे केस बाजूला झाले आणि तिचा चेहरा दिसला. फिक्कट, निर्जीव, अस्वाभाविक. मग ती हसली. एक विचित्र, अमानवी, थंड हसू. आणि त्याच क्षणी टॉर्च बंद झाला. पूर्ण अंधार. सागरच्या हातातून टॉर्च खाली पडला. दोघांचाही श्वास वेगाने चालू झाला. तेवढ्यात विहिरीच्या आतून एक किंकाळी आली. इतकी भयानक की दोघांनी कान झाकले. आणि मग त्यांना काहीतरी ऐकू आलं. विहिरीच्या आतून दगडावर नख घासल्यासारखा आवाज. जणू कोणीतरी विहिरीच्या भिंतीवरून वर चढत होतं आणि तो आवाज क्षणाक्षणाला जवळ येत होता. अमेय आणि सागर अंधारात स्तब्ध उभे होते. टॉर्च बंद झाला होता. कॅमेराची स्क्रीन अचानक फ्लिकर होऊ लागली आणि त्या काळ्या स्क्रीनमध्ये क्षणभर एका मुलीचा चेहरा दिसला. तीच मुलगी विहिरीच्या तळाशी उभी असलेली. सागर घाबरून मागे सरकला. पळूया इथून. पण त्याच वेळी विहिरीच्या कडेला काहीतरी आपटलं. मग पुन्हा जणू कोणीतरी आतून बाहेर येण्याचा प्रयत्न करत होतं. दोघांनीही श्वास रोखला. अचानक कॅमेरा स्वतःहून बंद झाला आणि सगळं शांत झालं. पूर्ण शांतता. सागरने थरथरत्या हाताने मोबाईलचा फ्लॅश चालू केला. विहिरीच्या काठावर प्रकाश पडला, पण तिथे कोणीच नव्हतं. जणू काहीच घडलं नव्हतं. हे खरं होतं का? अमेयने उत्तर दिलं नाही, कारण
त्याच्या मनात एकच प्रश्न घुमत होता, ती मुलगी कोण होती? रात्रभर त्यांना झोप लागली नाही. सकाळ होताच ते गावातील सर्वात वृद्ध व्यक्तीकडे गेले, विठ्ठल काका. संपूर्ण गावात फक्त तेच एक माणूस होते जे त्या विहिरीबद्दल बोलायला तयार होते. त्यांचं घर गावाच्या टोकाला होतं. जुनं कौलारू घर, अंगणात तुळस आणि भिंतीवर एक काळा पडलेला फोटो. फोटोमध्ये एक तरुण मुलगी दिसत होती. अमेयचा श्वास अडकला, कारण तीच मुलगी होती विहिरीत दिसलेली. ही कोण? विठ्ठल काकांच्या चेहऱ्यावरचं हसू गायब झालं. ते काही क्षण फोटो पाहत राहिले आणि मग कुजबुजले. राधा. घरात अचानक शांतता पसरली. बाहेरचा वारासुद्धा थांबल्यासारखा वाटला. राधा कोण होती? विठ्ठल काकांनी खोल श्वास घेतला आणि 119 वर्ष जुन्या घटनेची कथा सांगायला सुरुवात केली. सन 1897. काळेवाडी छोटंसं पण समृद्ध गाव होतं आणि त्या गावात राहत होती राधा. वय अवघं 16 वर्ष. संपूर्ण गावात तिच्या सौंदर्याची चर्चा होती, पण तिची खरी ओळख वेगळी होती. राधाला विचित्र स्वप्न पडायची. भविष्यात घडणाऱ्या घटना, दुर्घटना, मृत्यू. आणि आश्चर्य म्हणजे ती सांगायची ती प्रत्येक गोष्ट खरी व्हायची. सुरुवातीला लोकांनी तिला देवाचा आशीर्वाद मानला, पण हळूहळू भीती वाढू लागली. कारण तिने एक दिवस अशी भविष्यवाणी केली. ती म्हणाली, काळ्या विहिरीत काहीतरी जागं होत आहे. गावकऱ्यांनी हसून दुर्लक्ष केलं, पण 2 दिवसांनी पहिला माणूस गायब झाला. एक गुराखी. त्याची चप्पल विहिरीजवळ सापडली. माणूस कधीच सापडला नाही. मग दुसरा, मग तिसरा. 6 महिन्यात 7 लोक गायब झाले आणि प्रत्येक वेळी त्यांचा शेवटचा मागमूस विहिरीजवळच मिळाला. गावात भीती पसरली. लोकांनी राधाला विचारलं, नेमकं काय आहे त्या विहिरीत? पण राधा फक्त एकच गोष्ट सांगायची, ते मला बोलावतंय. हे ऐकून गावकरी घाबरले. त्यांना वाटलं राधाच या सगळ्यामागे आहे. काहींनी तिला चेटकीन म्हटलं, काहींनी शापित म्हटलं. आणि मग एक दिवस राधा गायब झाली. अगदी अचानक. तिच्या घरातून कोणताही संघर्ष नाही, कोणताही पुरावा नाही. फक्त तिच्या खोलीच्या जमिनीवर ओल्या पावलांचे ठसे होते आणि ते ठसे थेट विहिरीच्या दिशेने गेले होते. मग तिचा मृतदेह सापडला का? सागरनं विचारला. विठ्ठल काका हळूहळू मान हलवली. नाही. मग काकांचा आवाज आणखी मंद झाला. ती अजूनही तिथेच आहे. घरात पुन्हा शांतता पसरली. अमेयच्या अंगावर काटा आला. तुम्ही असं का म्हणता? विठ्ठल काकांनी कपाटातून एक जुनी वही काढली. तिची पानं पिवळी पडली होती. त्यात अनेक नोंदी होत्या, वर्षानुवर्षांच्या. प्रत्येक पानावर एकच वाक्य लिहिलेलं होतं. आज पुन्हा आवाज आला. 1903, 1918, 1947, 1975, 1999, 2012 आणि 2025. अमेयनं वही बंद केली. त्याच्या मनात हजारो प्रश्न होते, पण तेवढ्यात त्याची नजर शेवटच्या पानावर गेली. ते पान नव्याने लिहिलेलं होतं, कालच्या तारखेचं. आणि त्यावर लिहिलं होतं, ती वर यायचा प्रयत्न करते आहे. सागरचा चेहरा पांढरा पडला. हे कोणी लिहिलं? विठ्ठल काकांनी उत्तर दिलं नाही. ते फक्त खिडकीबाहेर पाहत राहिले.
मग हळू आवाजात म्हणाले, आज रात्री पुन्हा आवाज येईल आणि यावेळी ती फक्त हाक मारणार नाही. अचानक घराच्या बाहेरून धावत येणाऱ्या माणसाचा आवाज आला. काका, काका. तो घाबरलेला होता, घामाने ओला झाला होता. तो घरात शिरला आणि थरथरत म्हणाला, विहिरीजवळ पुन्हा पावलांचे ठसे सापडलेत. पण यावेळी तो बोलणं थांबवून अमेयकडे पाहू लागला. काय झालं? तो कुजबुजला. ठसे विहिरीकडे गेलेले नाहीत, ते विहिरीतून बाहेर आले आहेत. घरातील प्रत्येकाचा श्वास थांबला, कारण 100 वर्षांनंतर पहिल्यांदाच काहीतरी त्या विहिरीतून बाहेर आलं होतं. विठ्ठल काकांच्या घरात शांतता पसरली होती. ठसे विहिरीतून बाहेर आले आहेत. ते शब्द अजूनही सगळ्यांच्या कानात घुमत होते. अमेय आणि सागर एकमेकांकडे पाहत होते. दोघांनाही काल रात्रीचा प्रसंग आठवत होता. विहिरीत दिसलेली ती मुलगी, तो भयानक हसू आणि भिंतीवर नखं घासत वर येणारा आवाज. जर खरंच कोणी विहिरीतून बाहेर आलं असेल तर ते काय होतं? संध्याकाळ होण्याआधीच अमेय, सागर आणि विठ्ठल काका विहिरीजवळ पोहोचले. आकाश ढगांनी भरलं होतं. वारं विचित्र थंड झालं होतं. विहिरीभोवती आधीच काही गावकरी जमा झाले होते. त्यांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. जमिनीवर ओल्या चिखलात पावलांचे ठसे होते, लहान, अनवाणी, एका मुलीचे. आणि ते ठसे विहिरीच्या कडेला सुरू होत होते. जणू कोणी आतून बाहेर आलं होतं. मग ठसे जंगलाच्या दिशेने गेले होते. सागर खाली बसला. त्याने ठशांकडे नीट पाहिलं. अचानक त्याचा चेहरा बदलला. अमिया, काय? हे बघ. अमेयने लक्ष दिलं आणि त्याचा श्वास अडकला. प्रत्येक ठशात 5 नाही 6 बोटं होती. मानवी पाय नव्हता. गावकऱ्यांमध्ये कुजबूज सुरू झाली. राधा परत आली. मी म्हणालो होतो ना, ही चांगली खून नाही. विठ्ठल काकांनी जमाव शांत केला, पण त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा चिंता दिसत होती. अचानक एका गावकऱ्याने ओरडून दाखवलं, तिकडे. सगळ्यांनी वळून पाहिलं. जंगलाच्या काठावर क्षणभर पांढऱ्या कपड्यातील एक आकृती दिसली. ती काही सेकंद स्थिर उभी राहिली, मग झाडांमागे अदृश्य झाली. गावकरी घाबरून मागे सरकले, पण अमेयच्या मनात भीतीपेक्षा कुतूहल जास्त होतं. आपण तिच्या मागे जाऊ. तू वेडा झालायस का? सागर ओरडला, पण अमेयने उत्तर दिलं नाही. तो आधीच जंगलात चालू लागला होता. सूर्य मावळतीकडे झुकत होता. जंगल अधिकाधिक अंधारमय होत होतं. पावलांचे ठसे अजूनही दिसत होते, ओल्या मातीवर, एका मागोमाग एक. जणू कोणी मुद्दाम मार्ग दाखवत होतं. सुमारे 20 मिनिटं चालल्यानंतर ते एका जुन्या देवळाजवळ पोहोचले. देऊळ पूर्णपणे पडलेलं होतं. फक्त काही दगडी खांब उरले होते. मध्यभागी एक तुटलेली मूर्ती पडली होती आणि मूर्तीच्या मागे एक काळा दगडी दरवाजा. विठ्ठल काकांचा चेहरा फिक्कट पडला. हे अशक्य आहे. काय? हा दरवाजा मी आयुष्यात कधी पाहिलाच नाही. दरवाजा अर्धवट उघडा होता. आतून थंड हवा येत होती आणि ओल्या मातीचा कुचका वास. अमेयने टॉर्च चालू केला. ते तिघे आत शिरले. समोर एक अरुंद बोगदा होता, जुन्या दगडांनी बांधलेला. भिंतींवर शेवाळ आणि जागोजागी पाण्याचे थेंब. ते पुढे चालत राहिले. 5 मिनिटं, 10 मिनिटं. मग अचानक बोगदा संपला आणि त्यांच्यासमोर
एक प्रचंड भूमिगत दालन उघडलं. दालनाच्या मध्यभागी एक जुनी लोखंडी साखळी पडली होती. भिंतींवर गंजलेले हुक होते आणि जमिनीवर काहीतरी कोरलेलं होतं. अमेयने टॉर्चचा प्रकाश टाकला. त्याच्या अंगावर काटा आला, कारण जमिनीवर अनेक नावं कोरलेली होती, गायब झालेल्या लोकांची. 1897, 1898, 1914, 1943, 1978, 2012. सगळ्या वर्षातील हरवलेले लोक. आणि प्रत्येक नावाखाली एकच चिन्ह होतं, एक काळं वर्तुळ. सागरचा आवाज थरथरला. हे काय आहे? विठ्ठल काका उत्तर देणार इतक्यात त्यांना काहीतरी ऐकू आलं. कोणीतरी रडत होतं. एक मुलगी, अगदी जवळ, दालनाच्या दुसऱ्या टोकाला. अमेयने टॉर्च फिरवला आणि त्याचा श्वास थांबला. दूर दगडी भिंतीजवळ एक मुलगी बसली होती. पांढरा झगा, ओले केस, डोकं खाली. ती शांतपणे रडत होती. तीच राधा. सागर मागे सरकला. नको. पण राधाने हळूहळू मान वर केली. यावेळी तिच्या डोळ्यात भीती होती, राग नव्हता, दुःख होतं. ती अमेयाकडे पाहत म्हणाली, मला वाचवा. अमेय स्तब्ध झाला. कोणापासून? राधाच्या चेहऱ्यावर भीती वाढली. ती थरथरू लागली. मग तिने मागे बोट दाखवलं, दालनाच्या काळ्याकुट्ट अंधाराकडे, आणि कुजबुजली. तो अजूनही इथेच आहे. तेवढ्यात दालनाच्या अंधारातून जड पावलांचा आवाज घुमला. जणू एखादी प्रचंड उंच आकृती त्यांच्या दिशेने चालत होती. टॉर्चचा प्रकाश त्या अंधारापर्यंत पोचत नव्हता, पण अंधारात 2 लाल डोळे चमकले. आणि पहिल्यांदाच राधा भीतीने किंचाळली. राधाची किंकाळी संपूर्ण भूमिगत दालनात घुमली. पळा! आणि त्याच क्षणी अंधारातील ते लाल डोळे त्यांच्या दिशेने सरकू लागले. प्रत्येक पावलागणिक जमीन हलत होती. सागरचा हात थरथरत होता. अमेय, पळूया! पण अमेय तिथेच उभा होता. त्याने टॉर्च त्या दिशेने रोखला. प्रकाश हळूहळू अंधार फोडत पुढे गेला आणि त्यांना ती आकृती दिसली. 7 फूट उंच, फाटलेले कपडे, शरीरावर गंजलेल्या साखळ्या आणि पण सर्वात भयानक गोष्ट म्हणजे त्याच्या डोळ्यांच्या जागी 2 लाल जळते खड्डे होते. विठ्ठल काकांच्या तोंडून शब्द फुटले, देवा, तो अजून जिवंत आहे. आकृती थांबली. मग एक विचित्र आवाज काढू लागली, जणू कोरड्या घशातून कोणी बोलण्याचा प्रयत्न करत होता. राधा भीतीने मागे सरकली. पहिल्यांदाच त्या मुलीच्या चेहऱ्यावर खऱ्या दहशतीचं प्रतिबिंब होतं. तो कोण आहे? अमेय ओरडला. राधाच्या डोळ्यात पाणी आलं. ती कुजबुजली, माझं खुनी. क्षणभर सगळे स्तब्ध झाले. अचानक दालनातील हवा थंड झाली आणि राधाने सत्य सांगायला सुरुवात केली. 1897 राधा चेटकीन नव्हती. तिच्याकडे कोणतीही जादू नव्हती. ती फक्त हुशार होती, खूप निरीक्षण करणारी. तिला गावातील अनेक गोष्टी दिसत होत्या, ज्या इतरांना दिसत नव्हत्या. आणि एक दिवस तिने गावातील सर्वात मोठं रहस्य शोधलं. गावाचा सरपंच गोविंदराव पाटील, लोकांसमोर तो देवमाणूस होता, पण रात्री तो काहीतरी वेगळंच करत होता. तो लोकांना गायब करत होता. गावाबाहेरून येणारे व्यापारी, प्रवासी, एकटे लोक, त्यांना मारून त्यांची प्रेतं या बोगद्यात लपवली जात होती. आणि त्यासाठी
विहिरीखालील हा गुप्त मार्ग वापरला जात होता. राधाने हे सगळं पाहिलं आणि ती सत्य गावासमोर आणणार होती. पण गोविंदरावला याची माहिती मिळाली. एका रात्री त्याने राधाला पळवून आणलं. याच बोगद्यात, याच दालनात. ती रडत होती, मदतीसाठी ओरडत होती, पण कोणी आलं नाही. गोविंदरावने तिला जिवंत विहिरीत ढकललं आणि मग सत्य कायमचं पुरलं गेलं. अमेयच्या डोळ्यात राग भरला. मग हा राक्षस? राधाने त्या लाल डोळ्यांच्या आकृतीकडे पाहिलं आणि म्हणाली, तोच गोविंदराव आहे. सागर दचकला. पण तो तर 100 वर्षापूर्वी मेला असेल. राधा हळूच मान हलवली. नाही, तो मेला नाही, त्याला शिक्षा झाली. गोविंदरावच्या गुन्ह्यांचा उलगडा झाल्यानंतर गावकऱ्यांनी त्याला याच बोगद्यात बंद केलं, जिवंत, साखऱ्यांमध्ये. त्याला अन्न दिलं नाही, पाणी दिलं नाही, त्याला इथेच मरायला सोडलं. पण त्याच्या मृत्यूबरोबर त्याचा द्वेष मेला नाही. त्याचा आत्मा या जागेशी बांधला गेला आणि 100 वर्षांपासून तो इथेच होता. राधाला सुद्धा मुक्त होऊ देत नव्हता. तेवढ्यात गोविंदरावची आकृती जोरात गरजली आणि एका झटक्यात ती त्यांच्या दिशेने धावली. साखळ्या हवेत फिरल्या, दगड तुटले, सागर खाली पडला. अमेय त्याला उचलण्यासाठी धावला, पण त्याच क्षणी गोविंदरावने अमेयचा हात पकडला. त्याचा स्पर्श बर्फासारखा थंड होता. अमेयला अचानक अनेक दृश्य दिसू लागली. हत्या, रक्त, विहिरीत फेकलेली प्रेतं, किंकाळ्या, शेकडो किंकाळ्या. तो वेदनेने ओरडला. राधा त्याच्याकडे धावली आणि पहिल्यांदाच तिने गोविंदरावला स्पर्श केला. संपूर्ण दालन हादरलं. निळा प्रकाश सर्वत्र पसरला. गोविंदराव मागे फेकला गेला. पण त्याच वेळी काहीतरी भयंकर घडलं. दालनाच्या भिंतींवर तडे जाऊ लागले. बोगदा कोसळू लागला. दगड खाली पडू लागले. विठ्ठल काका ओरडले, इथून बाहेर पडा. सगळे बाहेर धावू लागले. पण अमेय मागे वळून पाहताच त्याचा श्वास थांबला. राधा तिथेच उभी होती. ती पळत नव्हती, ती गोविंदरावकडे पाहत होती. मग तिने अमेयकडे पाहिलं आणि मंद आवाजात म्हणाली, उद्या पौर्णिमा आहे, उद्या सर्व काही संपेल. अचानक दालनाचा मोठा भाग कोसळला. धुळीचा प्रचंड ढग उडाला आणि राधा दिसेनाशी झाली. बाहेर येईपर्यंत रात्र झाली होती. आकाशात पूर्ण गोल चंद्र उगवत होता. पौर्णिमा. विठ्ठल काकांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती, कारण त्यांना माहीत होतं 100 वर्षात पहिल्यांदाच राधा मुक्त होण्याच्या जवळ पोचली होती आणि गोविंदराव पूर्वीपेक्षा अधिक शक्तिशाली झाला होता. त्या रात्री अमेयला झोप लागली नाही. मध्यरात्री त्याचा फोन अचानक चालू झाला. स्क्रीनवर स्वतःहून एक व्हिडिओ सुरू झाला. काल विहिरीजवळ शूट केलेला. व्हिडिओमध्ये अमेय आणि सागर दिसत होते, पण त्यांच्या मागे अंधारात एक तिसरी आकृती उभी होती. ती कॅमेऱ्याकडे पाहत होती. राधा नव्हती, गोविंदरावही नव्हता, कोणीतरी दुसरंच. आणि स्क्रीन काळी होण्याआधी एक कुजबूज ऐकू आली. खरा दरवाजा अजून उघडलेला नाही. रात्र गडद झाली होती. अमेयच्या मोबाईलवर तो विचित्र व्हिडिओ पुन्हा पुन्हा चालू होत होता. अंधारात उभी असलेली ती तिसरी आकृती आणि तो आवाज. खरा दरवाजा अजून उघडलेला नाही. अमेयला झोप लागली नाही. पहाटेच तो विठ्ठल काकांच्या घरी पोहोचला. सागर आधीपासून तिथे होता.
दोघांनी व्हिडिओ दाखवला. व्हिडिओ पाहताच विठ्ठल काकांचा चेहरा पांढरा पडला. त्यांच्या हातातून चहाचा कप खाली पडला. नाही, हे शक्य नाही, अमेयने विचारला. तुम्ही कुणाला ओळखलत? विठ्ठल काकांनी थरथरत्या आवाजात उत्तर दिला. तो गोविंदराव नाही, तो त्याचाही मालक आहे. घरात शांतता पसरली. काय म्हणताय? विठ्ठल काका हळूहळू बसले. मग त्यांनी गावातील सर्वात जुनं रहस्य सांगायला सुरुवात केली. सुमारे 300 वर्षांपूर्वी काळेवाडी अस्तित्वात नव्हतं. तिथे फक्त जंगल होतं आणि त्या जंगलाच्या मध्यभागी ती काळी विहीर होती. गावकऱ्यांनी ती विहीर बांधली नव्हती. ती आधीपासून तिथे होती. कोणीही तिचा तळ पाहिला नव्हता. कोणीही तिचं मूळ शोधलं नव्हतं. पण रात्री तिच्यातून आवाज यायचे, कधी रडण्याचे, कधी हसण्याचे, कधी मदतीसाठी हाक मारणारे. आणि एक दिवस काही लोक त्या आवाजांचा पाठलाग करत विहिरीत उतरले. ते कधीच परत आले नाहीत. त्यांच्यानंतर एक दंतकथा जन्माला आली. विहिरीखाली दरवाजा आहे, असा दरवाजा जो जग आणि अंधार यांच्यामध्ये आहे. आणि त्या दरवाजाचा राखणदार गोविंदराव नव्हता, तो काहीतरी अधिक भयंकर होता. त्याच क्षणी बाहेरून घंटेचा आवाज आला. गावात कोणतीच घंटा नव्हती, तरीही तो आवाज संपूर्ण गावभर घुमत होता. विठ्ठल काका घाबरून उठले. सुरू झालं. काय? पौर्णिमा. त्या रात्री संपूर्ण गावात विचित्र घटना घडू लागल्या. घरांचे दरवाजे स्वतःहून उघडत होते. रिकाम्या रस्त्यांवर पावलांचे आवाज ऐकू येत होते. आणि सर्वात भयानक गोष्ट, विहिरीतून सतत एकच आवाज येत होता, खाली या, खाली या, खाली या. मध्यरात्र झाली. अमेय, सागर आणि विठ्ठल काका पुन्हा विहिरीजवळ पोहोचले. आणि यावेळी काहीतरी वेगळं दिसलं. विहिरीच्या आत दूर तळाशी एक लाल प्रकाश चमकत होता. जणू खाली कुठेतरी आग पेटली होती. ते तिघे दोरखंडाच्या मदतीने खाली उतरू लागले. पहिल्यांदाच त्यांनी विहिरीचा तळ गाठला आणि तिथे जे पाहिलं त्यामुळे त्यांचा श्वास थांबला. तळाशी एक विशाल दगडी कमान होती. एक दरवाजा, प्रचंड, शेकडो वर्ष जुना. त्यावर विचित्र चिन्ह कोरलेली होती आणि दरवाजा अर्धवट उघडलेला होता. त्यातून काळा धूर बाहेर येत होता. तेवढ्यात त्यांच्या मागे आवाज आला. राधा. ती शांत उभी होती, पण आज तिच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, निर्धार होता. हा दरवाजा बंद करावा लागेल, अमेयने विचारलं. याच्या मागे काय आहे? राधा काही क्षण शांत राहिली. मग म्हणाली, लोभ, द्वेष आणि प्रत्येक त्या माणसाचा अंधार ज्याने निरपराध लोकांचं आयुष्य नष्ट केलं. तेवढ्यात जमीन हादरली आणि दरवाजा पूर्ण उघडू लागला. त्यातून काळ्या सावल्या बाहेर पडू लागल्या. शेकडो, हजारो मानवासारख्या पण माणूस नसलेल्या. त्यांच्यामध्ये गोविंदरावही होता. आता पूर्वीपेक्षा अधिक भयानक. त्याचे लाल डोळे जळत होते. तो गरजला, दरवाजा उघडा राहू द्या. राधा पुढे आली. पहिल्यांदाच तिच्या भोवती तेजस्वी प्रकाश पसरला. जणू शेकडो वर्षांची वेदना प्रकाशात बदलली होती. तिने अमेयकडे पाहिलं. सत्य लोकांपर्यंत पोहोचव. पण तू? राधा हसली. पहिल्यांदाच एक शांत, मुक्त हसू. माझं काम संपलं आहे. मग ती दरवाजाकडे वळली आणि त्या प्रकाशासह पुढे गेली.
संपूर्ण विहीर हादरू लागली. गोविंदराव किंचाळला. काळ्या सावल्यामागे हटू लागल्या. प्रकाश वाढत गेला आणि अचानक एक प्रचंड स्फोट झाला. अमेय आणि सागर मागे फेकले गेले. काही क्षण सगळं पांढरं झालं. जेव्हा त्यांनी डोळे उघडले ते विहिरीच्या बाहेर पडलेले होते. पहाट होत होती. आकाशात सूर्य उगवत होता आणि विहीर नव्हती. ती पूर्णपणे कोसळली होती. जिथे शेकडो वर्षे ती उभी होती तिथे आता फक्त मातीचा ढिगारा होता. राधा गायब झाली होती, गोविंदरावही, आणि तो आवाज सुद्धा. महिने उलटले. अमेयने संपूर्ण घटनेवर डॉक्युमेंटरी बनवली. पण एक विचित्र गोष्ट घडली. त्याच्या कॅमेऱ्यातील सर्व फुटेज व्यवस्थित होतं, फक्त एक दृश्य सोडून. विहिरीच्या तळाशी असलेल्या दरवाजाचं. ते दृश्य कायमचं खराब झालं होतं. जणू कॅमेऱ्याने ते रेकॉर्डच केलं नव्हतं. आज काळेवाडी शांत आहे. विहिरीतून आवाज येत नाही, कोणी गायब होत नाही आणि गावकरी रात्री निर्धास्त झोपतात. पण एक आख्यायिका अजूनही जिवंत आहे. पौर्णिमेच्या रात्री ज्या ठिकाणी ती विहीर होती तिथे कधीकधी मंद आवाज ऐकू येतो. खूप शांत, खूप दूरवरून एका मुलीचा. धन्यवाद. आणि मग सगळं पुन्हा शांत होतं. तर मित्रांनो, ही होती काळ्या विहिरीतून येणारा आवाज. एक अशी कथा जिथे भीतीपेक्षा मोठं होतं सत्य आणि शापापेक्षा मोठी होती न्यायाची प्रतीक्षा. राधा मुक्त झाली. काळेवाडी पुन्हा शांत झाला आणि 100 वर्षांपासून लोकांच्या मनात घर करून बसलेली भीती अखेर कायमची संपली. पण एक प्रश्न अजूनही कायम आहे. जर त्या रात्री अमेय आणि सागर यांनी त्या विहिरीचा आवाज दुर्लक्षित केला असता तर ते रहस्य कधीच जगासमोर आलं असतं का? कधीकधी आपण ज्याला भुताटकी समजतो त्यामागे एखाद्या निरपराध व्यक्तीवर झालेला अन्याय लपलेला असतो. आणि म्हणूनच प्रत्येक आख्यायिका खोटी नसते. काही आख्यायिका या काळाच्या ओघात हरवलेल्या सत्याच्या साक्षीदार असतात. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून तुमचं मत नक्की सांगा आणि अशाच रहस्यमय मराठी भयकथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊन येत आहोत पावसाळ्यात घडलेली एक थरारक कथा. धुक्यात हरवलेला घाट. मुसळधार पाऊस, दाट धुक्याने झाकलेला घाट आणि प्रत्येक वर्षी पावसाळ्यात एकाच वळणावर अचानक गायब होणारी वाहनं. ज्या लोकांनी त्या रात्री त्या घाटावर एक पांढरी आकृती पाहिली ते आजही सांगतात ती लिफ्ट मागत नव्हती. ती कोणाला तरी आपल्या सोबत घेऊन जाण्यासाठी उभी होती. तोपर्यंत पावसाळ्यात एखाद्या निर्जन घाटावर रात्री उशिरा जर तुम्हाला रस्त्याच्या कडेला कोणीतरी एकटं उभं दिसलं तर गाडी थांबवण्यापूर्वी आरशात एकदा नक्की पहा. कारण प्रत्येक प्रवासी माणूसच असेल असं नाही. पुन्हा भेटू आणखी एका सत्य घटनेवर आधारित भयकथेसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि शुभरात्री.